हाय हॅलो सर्वांना नमस्कार। आज आहे संडे आणि आज आम्ही निघालेलो आहोत बाहेर। सगळे आमचे आज तयार झालेले आहेत। ही बघा आमची श्रीजा, आमची सर्वांनी सुद्धा तयार झालेली आहे बघा। आणि आता आम्ही निघालेलो आहोत हॉलिडे। चला तर मग आता पुढे आपण भेटणारच आहोत। बाय। आणि आमचे पप्पा पण तयार झालेले आहेत। सगळेजण ब्लॅक आहेत। ब्लॅक थीम से हाय 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 मम्मा। पाऊस आलेला आहे। हाय पप्पा मोरया मंगलमूर्ती राजा धीराज गणराज महाराज की आवाज आणि अशा प्रकारे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करून आम्ही निघालो होतो। आणि आम्ही जेव्हा निघालो तेव्हा खूप पावसाला सुरुवात झालेली होती आणि तरीसुद्धा एक बाहेर जाण्याची एक्साइटमेंट सगळ्यांमध्ये होती। आणि आमचा प्रवास सुरू झाला। पहा इथे पण पाहू शकता की अगदी भरपूर पाऊस, मुसळधार पाऊस होता आणि आम्ही निघालेलो होतो। आणि या पावसाळ्यामध्ये ट्रॅव्हल करताना सुद्धा खूप छान वाटत होतं। शरण्या, श्रीजा या तर खूपच खुश होत्या आणि कधी एकदा आम्ही त्या ठिकाणी पोचतोय असं आम्हाला सर्वांना झालेलं होतं। आणि अखेर आम्ही त्या ठिकाणी पोचलो। स्नेहल फार्म कर्जत या ठिकाणी आम्ही गेलेलो होतो। पहा खूप सुंदर असा परिसर, अगदी संपूर्ण हिरवागार परिसर, निसर्ग सौंदर्य अशा आपण म्हणूया की निसर्ग सौंदर्याच्या कुशीत आम्ही पोचलेलो होतो। आणि तिथे गेल्यावर आम्ही आधी सगळ्याकडे टहलणी आमची सुरू झाली। परिसर सुंदर होताच पण त्याबरोबर खेळण्यासाठी पहा सुंदर असा क्लब हाऊस सुद्धा तिकडे होता की गेल्या गेल्या आम्ही सगळेजण अगदी अगोदर क्लब हाऊसमध्ये गेलो। त्यानंतर सुंदर असं आपण इथे पाहू शकता की स्विमिंग पूल, आणि तिथे गेल्याशिवाय मोह आवरताच येणार नाही। रिमझिम रिमझिम पाऊस सुरूच होता तरीसुद्धा आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो होतो। आणि अगदी सुंदर असं स्विमिंग पूल होता, पाणीसुद्धा स्वच्छ होते, सुंदर असा परिसर होता। आणि त्या परिसरामध्ये आम्ही सगळेजण अगदी बऱ्याच दिवसांनी एकत्र जमलेलो होतो, एन्जॉय करणार होतो। श्रीजा आणि श्रीजाचे पप्पा पहा इकडे येऊन बसलेले होते। आणि त्यानंतर हळूहळू प्रत्येकजण अगदी स्विमिंग पूलकडे प्रत्येकाचे आगमन होत होतं। आणि अशा प्रकारे धमाल मस्ती, एक विकेंड एन्जॉयमेंट जी म्हणतो ती आमची सुरू झालेली होती। शरण्य आणि श्रीजासुद्धा अगदी आजूबाजूचा जो सुंदर परिसर होता तो परिसर त्या फिरत होत्या, पाहत होत्या। पहा सगळीकडे पाणी होतं पण तरीसुद्धा एक सगळ्यांमध्ये उत्साह होता। आणि जर क्लब हाऊस म्हणाल तर त्या क्लब हाऊसमध्ये तर खूप जण आपला वेळ घालवत होते, तिथे एन्जॉय करत होते। आणि अशा प्रकारे आमची सगळी जण अगदी बऱ्याच दिवसांनी सगळी एकत्र जमल्यामुळे विकेंडला आम्ही बाहेर आल्यामुळे सगळेजण खुश होते, आनंदात होते, उत्साही होते आणि सगळेजण विकेंड एन्जॉय करत होते। शरण्याचे पप्पा आणि आमचे मामा हे पहा हे सुद्धा अगदी उत्साहाने गेम खेळत होते। त्यानंतर आमची फॅमिली, आम्ही तर नेहमीच आनंदी उत्साही असतो आणि या वातावरणामध्ये आल्यावर खूपच आम्हाला आनंद असं वाटलं। पहा सर्वकडे सुंदर असा लॉन होता, पाण्यामुळे सगळं भिजलेलं होतं, थेंब 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 पाऊस सुरूच होता। आणि मके आणि त्यानंतर सगळे स्विमिंग पूलमध्ये उतरलेले होते। अगदी खूप सगळेजण आनंद मजा करत होते। सर्वजण अगदी वेळ काढून आजच्या दिवशी आलेले होते आणि अशा या दिवसामध्ये एकत्र सगळेजण आल्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला होता। त्यानंतर आमच्या स्वप्नाली आल्या। स्वप्नाली आल्यानंतर सगळ्यांनी एकच जल्लोष सुरू केला होता। आणि बघा त्यांनी लहान मुलींना पोहण्यासाठी खास सोयसुद्धा केलेली होती। त्यानंतर गरम गरम भजी आणि पाऊस हे कॉम्बिनेशन तर अगदी फेमसच आहे। सर्वांनी मग मनमुराद चहा, कांदा भजी, बटाटा भजी याचा आनंद लुटला।
आणि त्याचबरोबर प्रत्येकाने जो जो काही खाऊ आणलेला होता तो खाऊ आम्ही एकमेकांसोबत शेअर करत होतो आणि अगदी सगळीजणं बराच वेळ सगळेजण मध्ये जात होते, रेस्ट करत होते, चहा घेत होते, पुन्हा पाण्यामध्ये उतरत होते. अशी सगळी आमची गंमत चालू होती. आणि लहान मुलं जी होती त्यांना तर मला वाटतं पाण्यातून बाहेर निघावंच वाटत नव्हतं आणि अशा प्रकारे आमची एन्जॉयमेंट चालूच होती. श्रीजा हिला सुद्धा खूप बघा पाण्यामध्ये मजा येत होती. श्रीजा, सरण्या या तर पाण्यामधून अजिबातच बाहेर यायला तयार नव्हत्या आणि एक वेगळाच आनंद, ग्रुपमधला जो आनंद म्हणतात ते सेलिब्रेशनसुद्धा आमचं एकीकडे चाललेलं होतं. पाण्यामध्ये सगळेजण डान्स करत होते आणि हा जो आनंद असतो सगळ्यांसोबत, हा आनंदसुद्धा आपल्या फॅमिलीसोबत एक वेगळाच आनंद असतो. आणि आम्ही जेव्हा कुठे बाहेर जातो तेव्हा इतर कोणी आमच्यासोबत नसतातच. आमच्या फॅमिलीमधलेच मेंबर एवढे आहेत की आम्ही सगळेजण अगदी कुठेही बाहेर जाताना एकत्र जातो आणि एन्जॉय करतो. आणि सरण्याचे पप्पा बघा यांची एक आणखी वेगळीच एन्जॉयमेंट चालू होती. दही अंडीची तयारी, प्रॅक्टिस यांची चालू होती या पाण्यामध्ये सुद्धा. आणि स्विमिंग पूलमध्ये मी, मामी, आम्ही सगळेजण छत्र्या घेऊन एन्जॉय करत होतो. म्हणजे आपण एन्जॉय करायला जर आलो आहे तर खरंच अगदी मनमुराद आनंद आपण त्या गोष्टीचा घेतला पाहिजे. आणि अशा प्रकारे एकाकडे आमची आनंद वगैरे हा सगळं चालू होता. खूप सगळेजण बघा आपण इथे पाहू शकता एन्जॉय करत होते. आणि मी तर म्हणेन की याच आपल्या सगळ्या गोड आठवणी म्हणून आपल्यासोबत असतात, आपल्या फोटोंच्या रूपाने, व्हिडिओच्या रूपाने, की केव्हाही आपल्याला जेव्हा आठवण येईल तेव्हा आपण या पाहू शकतो की आपण सगळेजण कसे एकत्र आलो होतो, कसे आपण सगळं एन्जॉय केलं होतं. आणि एन्जॉयमेंट म्हटले की वय वगैरे विसरायला होतं. मी आणि मामी आम्ही तर स्विमिंग पूलमध्येच खूप धमाल केली, खूप एन्जॉय केलं आम्ही पाण्यामध्ये. आणि मला तर वाटतं जवळजवळ 1 वर्षानंतर आम्ही अशा प्रकारची एन्जॉयमेंट काय आणि अशा प्रकारे आपण पाहू शकता की फॅमिलीसोबत एक आनंदाचे क्षण, एन्जॉयमेंट चालू होती आणि सगळेजण अगदी खूप मजा करत होते. आपण पाहू शकता धमाल मस्ती होती. सुंदर
आणि सुंदर असं हे कर्जतमधील स्नेहल फार्म या ठिकाणी आम्ही आलो होतो. रात्री तर सुंदर असं इथलं वातावरण होतं, परिसर सुंदर होता, दिवसा सुद्धा अगदी सुंदर असा फार्म हाऊस दिसत होता. ते भरपूर पाऊस आहे आणि पावसामध्ये आता स्विमिंग करून झाले सगळ्यांचं. आणि बघा आणि या फार्म हाऊसमध्ये आल्यावर कोणाचं सेपरेट डान्स चालू होते, कोणी क्लब हाऊसमध्ये होतं, कोणी स्विमिंग पूलमध्ये होतं, कोणी क्रिकेट खेळत होतं, तर कोणी फोटो काढत होतं, कोणी व्हिडिओ चालू होते. अशा प्रकारे एक धमाल मस्ती चालू होती. आणि स्विमिंग झालं, क्रिकेट झालं आणि त्यानंतर रात्री मात्र आमच्या सगळ्यांचा फेवरेट कार्यक्रम म्हणजे गाण्यांचा कार्यक्रम. आणि त्यानंतर गाण्यामुळे सुद्धा सुरुवात झाली. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे खूप पाऊस, बघू शकता आपण इकडे निसर्गरम्य परिसर आहे, पण पाऊस सुद्धा खूप आहे आज इकडे. म्हणजे सगळं वातावरण जलमय झालेलं आहे, खूप पाणी साचलेलं आहे. चला बघूया. आणि त्यानंतर विजेता आणि विठूभाऊ यांची ॲनिव्हर्सरी होती. त्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशनसुद्धा आम्ही सगळ्यांनी केलं आणि सगळेजण सोबत होते, त्यामुळे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायलाही खूप मजा आली. आजची पिकनिक मस्त झालेली आहे. सगळेजण आता परतीला निघालेलो आहोत. आणि पाऊस थोडा कमी झाल्यानंतर मात्र आम्ही पुन्हा बाहेर पडत होतो आणि एन्जॉय करत होतो. आमची एन्जॉयमेंट चालूच होती. खूप सुंदर अशी सिनरी होती, खूप सुंदरच वातावरण. आणि या अशा वातावरणामध्ये मनमुराद आनंद घेतल्याशिवाय, एन्जॉय केल्याशिवाय राहतच नव्हतं. आणि आता आपण आलोच आहोत, तर सगळीकडे फिरावं, सिनरी पाहावी, एन्जॉय करावं हे आमचं चालूच होतं.